अप्सरा आईस्क्रीम मँगोचं ठीक आहे. कोणतं पाहिजे चांगलं पैकी? चॉकलेट. आज पाऊस पडलाय, पावसामुळे सगळीकडे पाणी. आता संध्याकाळी पडला थोडा, इकडे जास्त पडलेला दिसतोय. आमच्या घराकडे नव्हता पडलेला एवढा. आज आता आम्ही उद्याच्या पूजेची सगळं सामान घेतलंय आणि आईस्क्रीम खायला आलो. जेवण झालं घरी, जेवण झाल्यानंतर निघालो. उद्यासाठी आंबे ते सकाळी घेऊन निघालो. आज आईस्क्रीम खायला आलो परत. चला तुम्हाला पण दाखवावं. चष्मा कसा वाटतोय? छान वाटतं. इथे बसण्यासाठी खूप छान जागा आहे, त्याच्यामुळे अप्सरावर या वाटतं. फॅमिलीसाठी छान आहे. सागर आतमध्ये आहे, शॉपमध्ये आईस्क्रीम घेतं. मला जामून आईस्क्रीम आवडतं पण नव्हतं त्यांच्याकडे, तर मग मँगो आण. चेअर आहेत बसण्यासाठी. लिफ्ट आम्हाला कधीच मिळत नाही. आम्हाला पायऱ्या चढतच फर्स्ट फ्लोअरला जावं लागतं. म्हणूनच जास्त वर घ्यायला, घर घ्यायला मला आवडत. आपलं आपलं खालच्या खाली. पटकन येता येतं. हे ना बाहेर पण 2 प्लांट ठेवलेत आणि श्रीराम ही अशी रांगोळी आहे, ही नेहमीसाठी राहते. हे पण खूप छान झाले झाड. हे पण डोरच्यावर. आणि असे दरवाजातून एंट्रन्स केल्या केल्या हे स्टिकर लावलंय आम्ही. वॉच छान वाटतं. इकडे की स्टँड आहे दारामागे. मी ऑनलाईन हे AC कवर मागवलंय, त्याच्यासोबत अजून एक आलेलं आहे. छान दिसतंय ना. आता उद्या सकाळी लवकर उठू. सगळं पूजेचं सामान आणलंय. आता उद्या सकाळी काढते आणि सकाळी उठून देवाची पूजा, लवकर लवकर आवरणे. आणि वडाला अस्मिताला थोडं ती उशिरा जाईल ऑफिसला. अस्मिता सोबत जाऊन तिला त्या वडाची पूजा केली की मग ती घरी येऊन फराळ करून जाईल. उद्याचं तिला उपवास आहे. घेतलेत आता आंबे आणले, पूजेचं सामान आणलंय, केळी, जे जे लागतं ते सगळं घेऊन आलो. अजून काही भेटलं नाही. पिढ्याची पानं, गजरे, ते आता उद्या सकाळी जाऊन घेऊन यावं लागेल. तिथे अप्सरामध्ये गेलो, आईस्क्रीम खाल्लं, तिथून निघालो, आलो घरी. मुलं खाली चक्रा मारतायत. म्हटलं जर मी जाते वर. वर आले, फॅन लावला, बसले थोडा वेळ. म्हटलं चला बोलावं तुमच्याशी. घेऊन आलं. तर उद्या सकाळी पूजेचं काढल्यानंतर बघूयात
चला तर हा व्लॉग मी इथेच संपवते. परत भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. मुलांबरोबर आनंद मानायचा. तिच्यासोबत तिला थोडं काही पूजेची तयारी करू लागेल, तेवढंच मनाला समाधान वाटतं. चला काहीतरी घरामध्ये छान सण होत आहेत, छान वाटतं. असं करत करत प्रत्येक सणाचा आनंद त्यांच्यासोबत घ्यायचा. मुलांनाही आवडतं, आपण काही करायचं तेही करतात, छान वाटतं. मी कालच बोलले, काही गोष्टी आता खूप काही सोडावं लागतात, सोडतीये. आनंद घेत 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 चालायचं पुढे. तर चला, मला उत्साह खूप होता सगळ्या गोष्टी करण्याचा. मग आता अस्मिता पण आहे, त्या निमित्ताने थोडंसं तिच्यासाठी करायची इच्छा होते. चला, तिलाही आवड आहे, करावं. मैत्रेयी पण दुसरीकडे असते, ती पण तिच्या आईसोबत करत असते. ती चालू असतं दोघींचं. असं करत करत करायचं. आता अस्मिताची पहिलीच वेळ आहे पूजेची. मागच्या वर्षी काही झाली नव्हती वटपौर्णिमा, म्हणून यावर्षी करायला. चल, सगळं घेऊन सामान, छान वाटतं तेवढंच. मार्केटला जाणं, काही काही वस्तू आणणं, घरामध्ये एक थोडी घवघव वाटते, काहीतरी आहे आपल्याकडे म्हणून. त्यानिमित्ताने आपण बाहेर पडतो काही वस्तू घेण्यासाठी. काही भाज्या आणल्या. आमच्या इथे जवळपास गुरुवार आणि शनिवार एका ठिकाणी बाजार भरतो, तिथून घेतलं. आणि पूजेचं सामानाचं एक छोटंसं एक तिथे स्टॉलसारखं टपरी, त्या बाईकडे सगळं मिळतं, तिथून ते सगळं सामान घेतलं. फुलं, हार, अजून बऱ्याच वस्तू काही ते. चला, उद्या बघूयात काय काय आणलं ते दाखवते तुम्हाला. हा व्लॉग आता इथे संपवून बाय बाय. जर ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. परत भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.